Okay. Hello everyone. Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Welcome back to session 2. How are you all? कसे आहात सगळे? 6 वाजले. पार्थ मी पण आज विचार केलेला की स्लो मोड ऑन करते जेणेकरून स्पॅमिंग नाही होणार, पण मला असं वाटलं की काही आपले स्टुडंट्स जे जेन्युइनली स्टडी करतायत ते फास्ट मध्ये डाऊट टाईप करण्याच्या नादामध्ये अर्धाच कमेंटमध्ये डाऊट टाईप करतील आणि परत त्यांची अर्धी कमेंट अजून 30 सेकंड ते 1 मिनिट नंतर येईल. चला ठीक आहे, फास्ट जॉईन करा. सगळ्यांनी डाऊट सेशन बघितला का? हॅव यू वॉच द डाऊट सेशन? आज कोण नवीन आहेत असे असतील तर ऐका. आपण ऑर्गॅनिकचा सेशन 1 घेतला. सेशन 1 मध्ये मी पूर्ण स्टार्ट पासून ते कुठेपर्यंत शिकवले रे? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स पर्यंत. टू डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. अँड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्सची मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहे. सो ती मेकॅनिझम ही डाऊट होती सगळ्यांसाठी. त्यामुळे सेशन 1 झाल्यानंतर नेक्स्ट काम होतं डाऊट सेशन. सो एक डाऊट सेशन मी अपलोड केलाय आजच. फार जणांनी तो अजून बघितला नाहीये. डाऊट सेशन मध्ये मी एक तर मेकॅनिझम शिकवली आहे आणि दुसरी कसे क्वेश्चन येतात ते सांगितलंय. सो अजूनही बघितलं नसेल तर लिंक इज इन द डिस्क्रिप्शन, लगेच जाऊन बघा. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन, लगेच जाऊन बघा. चला, सो अजून बरेचसे स्टुडंट जॉईन नाहीयेत, होतील हळूहळू जॉईन. आपण टाइम वरती स्टार्ट करू. काल काय केलं बघा. आपण प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड म्हणजेच प्रिपरेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह करत होतो. एम आय राईट? RX म्हणजे काय आता विसरू नका. RX इज जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्काइल हॅलाइड अँड अल्काइल हॅलाइड इज नथिंग बट हॅलो अल्केन अँड हॅलो अल्केन इज नथिंग बट मोनो अल्केन. सो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लिअर? RX म्हणजे अल्काइल हॅलाइड म्हणजेच हॅलो अल्केन म्हणजेच मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याचं प्रिपरेशन चालू केलेलं. प्रिपरेशनच्या किती मेथड लक्षात ठेवायची आहे? मेथड नंबर 1, मेथड नंबर 2, मेथड नंबर 3. अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ नशा म्हणून ती आपण एक इमोजी काढलेली जी ड्रिंक करते अल्कोहोल अँड स्टार्ट केलेला अल्कोहोल पासून. फ्रॉम अल्कोहोल युझिंग HX आपला कम्प्लिटली पूर्ण झाला. त्याच्यामध्ये जी मेकॅनिझम असते ती डाऊट सेशन मध्ये शिकवली आहे. सो त्याला टिक करून घ्या. युझिंग HX कम्प्लीट झाला. व्हॉट इज नेक्स्ट मेथड? युझिंग P हॅलाइड्स. किती जणांना माहितीये यातला हा P काय आहे? P म्हणजे काय? तर P स्टँड्स फॉर फॉस्फरस. P हॅलाइड म्हणजे काय? फॉस्फरस हॅलाइड्स. जसे की बघा PCl3, PBr3, PI3 वापरलं तर चालेल असं तुम्ही मला काल सांगितलं. जसं तुम्ही HCl, HX मध्ये HCl, HBr, HI वापरत होता. HF वापरलं का? HF वापरायचं नाही. HF का नाही वापरलं? नाहीतर लॅब उडवून टाकाल. एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन आहे म्हणून. येस. मग आपण आता HCl पासून क्लोराइड्स बनवले, HBr पासून ब्रोमाइड बनवले, HI पासून आयोडाइड बनवले. तसंच आपण PCl3 पासून क्लोराइड बनवायचे, PBr3 पासून ब्रोमाइड बनवायचे, PI3 पासून आयोडाइड्स बनवायचे. यामध्ये सुद्धा आपण फ्लोराइड बनवत नाही. क्लोराइड बनवण्यासाठी अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे युझिंग PCl5. मग लगेच दुसरा क्वेश्चन काय मनात येतो? मग मॅम PBr5 पण असेल, PI5 पण असेल, पण नाही. PBr5 डू नॉट एक्झिस्ट, PI5 डू नॉट एक्झिस्ट. डन? चला, त्यानंतर आपल्याला करायचंय SOCl2. मग या 2 मेथड्स पटकन संपवून घेऊया. लेट स्टार्ट. ही मेकॅनिझम डाऊट सेशन मध्ये शिकवली आहे. खाली काय नोट एकदा वाचा. डाऊट सेशन ऑफ पार्ट 1 इज ऑलरेडी अपलोडेड. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन सेक्शन. हा तुम्हाला क्वेश्चन करता येईल का? डाऊट सेशन बघितलाय, मेकॅनिझम कळाली आहे त्या स्टुडंट्सनी मला पटपट कमेंट करा.
मी एक क्वेश्चन दिलाय, रिॲक्टंट कोण आहे तुमचा? रिॲक्टंट इज अल्कोहोल. त्याच्यामध्ये काय टाकलंय? NaBr प्लस H2SO4. NaBr प्लस H2SO4 काय देतो तुम्हाला? HBr. अँड मेकॅनिझम करून तुम्हाला हा प्रोडक्ट बनवता येईल का? CH3, इथे लागणार आहे तुमचा Br, इथे लागेल तुमचा CH3. दिस इज द करेक्ट प्रोडक्ट. दिस इज द करेक्ट प्रोडक्ट. असा प्रोडक्ट करण्यासाठी मेकॅनिझम आवश्यक आहे. मेकॅनिझम केली पाहिजे. सो ज्यांना कळाली आहे मेकॅनिझम, कॅन यू आन्सर माय वन क्वेश्चन? या क्वेश्चन मध्ये हायड्राइड शिफ्ट होतं की मिथाइल शिफ्ट होतं? आय एम वेटिंग फॉर युअर. येस मयुरेश, HBr इज प्रिपेअर्ड इन C2. का? कारण तो अवेलेबल नसतो आपल्याकडे. त्याला त्या टाइमला त्याच वेळी आपल्याला बनवावा लागतो. तो H कंटेनिंग आहे, तो रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो, त्यामुळे त्याला बनवून ठेवत नाहीत. टर्ट ब्युटिल ब्रोमाइड प्रोडक्ट तर कळाला, पण मला कमेंट करून सांगा की रिॲक्टंट टू प्रोडक्ट जाण्यासाठी हा रिॲक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे. मी लगेच काढला. मी मेकॅनिझम मनामध्ये केली आहे. तर या मेकॅनिझम मध्ये हायड्राइड शिफ्ट लागतो की मिथाइल शिफ्ट? ठीक आहे. सो बरेच स्टुडंट अजूनही आन्सर देत नाहीत. आन्सर करा. युजर नेम मारुती गोरे. मी स्ट्रॅटेजी ऑलरेडी अपलोड केली आहे. ठीक आहे, एकदा युट्यूब चॅनल बघ, मी लिंक देते हवं तर डिस्क्रिप्शन मध्ये. करेक्ट आन्सर त्यांचा आहे ज्यांनी हायड्राइड शिफ्टला टिक केलं. बघा काय झालं असणार आहे. पहिलं तर CH3 मी फास्ट काढणार आहे. खाली CH, इकडे CH3, हा CH2, ऑक्सिजन अँड हायड्रोजन. त्यानंतर कोण आहे रे तुमच्या बीकरमध्ये? HBr. ऑक्सिजनच्या 2 लोन पेअर्स काढल्या, त्यातली एक लोन पेअर हायड्रोजन या दुल्हनला लिहायला गेली. O कुणाला आणतो? H ला आणतो. मग त्यानंतर काय झालं असणार आहे? पहिलं तुमचं CH3, CH, खाली आहे CH3, त्यानंतर CH2 आणि ऑक्सिजन. हायड्रोजन एक स्वतःकडे होता, एक नवीन घेऊन आला अँड दिलवाले दुल्हनिया ले आहे, त्यामुळे खुश झाले अँड त्यांच्यावरती एक लोन पेअर अँड एक पॉझिटिव्ह चार्ज झाला. परत काय केलं? घरातल्यांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं. पोरगी पळवून आणले, ठेवतील का घरातले? नाही. शेजारचा बॉन्ड इलेक्ट्रॉन्स देतो अँड वॉटर मॉलिक्यूल H2O ला एलिमिनेट करतो अँड पॉझिटिव्ह चार्ज इथून कुठे शिफ्ट झाला रे? आता इथे. सो कॅन आय से तुम्हाला पहिला कार्बोकॅटायन काहीतरी असा भेटला असणार आहे. इथून वॉटर मॉलिक्यूलला काढा इथून, आणि तुम्हाला कसा कार्बोकॅटायन दिसतोय बघा. इथं काढते CH3, CH, खाली CH3, CH2, पॉझिटिव्हली चार्ज कार्बोकॅटायन. तोच मी इथं दाखवला. सो फास्ट मध्ये कसं करायचं? OH ला रफ करायचं डायरेक्ट अँड त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणायचा. हे ट्रिक मी कशासाठी सांगितली आहे? MHT CET साठी. बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला ही पूर्ण मेकॅनिझम करावी लागते. मग हा आला तुमचा कार्बोकॅटायन. या कार्बोकॅटायनच्या शेजारी आपल्या मनाला क्वेश्चन विचारायचा, हायड्रोजन आहे का? विचारा, तुम्हाला कार्बोकॅटायन दिसला का? हो मॅम दिसला. त्याच्या शेजारचा कार्बन दिसला का? हो मॅम दिसला. त्याच्यावर हायड्रोजन आहे का? आहे हायड्रोजन. मग हायड्राइड शिफ्ट होणार. पहिला जर हायड्रोजन असेल तर हायड्राइड शिफ्ट होणार. हा हायड्रोजन इकडे, हा कार्बोकॅटायन इकडे. बघा तुम्हाला हे मॉलिक्यूल भेटेल. जर हायड्रोजन नसेल तर मग मिथाइल शिफ्ट होतो. पण पहिला हायड्रोजन असेल तर हायड्रोजन शिफ्ट म्हणजेच हायड्राइड शिफ्टच करायचं. आय होप आता क्लिअर असेल सगळ्यांना. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन नाउ? गुड वन. चला लेट्स गो फर्दर. त्यानंतर आपण आता PCl3, PBr3, PI3 पासून स्टार्ट करूया. HX आता कम्प्लिटली संपला आपला. फ्रॉम अल्कोहोल म्हणजे अजूनही तुमच्या बीकरमध्ये अल्कोहोल आहे आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला RX मध्ये करायचंय. कसं करणार? अल्कोहोल घेतला सगळ्यांनी बीकरमध्ये. रेडी विथ मी? रेडी विथ मी? अल्कोहोल सगळ्यांनी घेतले, पण मी 3 मॉलिक्यूल घेतले. कालपर्यंत मी 3 घेत होते का? असं कधी? कालचं एकदा माइंड मध्ये रिवाइज करा. मी कधीच असं म्हटलं नाही की बीकरमध्ये 3 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल घ्या. पहिल्यांदाच 3 घेतलेत. का? कारण याच्यासोबत रिॲक्ट कोण करतोय? PCl3.
PBr3 किंवा PI3. तर यांच्याकडे किती हॅलोजन आहेत? 3 हॅलोजन, 3 हॅलोजन, 3 हॅलोजन. त्यामुळे 3 अल्कोहोल पासून सुरुवात करायची. बघा यात पण 3 रिॲक्शन. पहिला मी तुम्हाला अल्काइल क्लोराइड बनवायला शिकवते. कॅन यू टेल द सिम्पलेस्ट एकदम लॉजिकल क्वेश्चन सांगा मला. PCl3, PBr3 आणि PI3 मधला इथं काय टाकला पाहिजे रे? काय टाकला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला RCl बनेल? तर मॅम सिंपल क्वेश्चन आहे. असले काय क्वेश्चन विचारते आम्हाला? जर आम्हाला अल्कोहोल मधल्या OH ला काढून Cl आणायचा आहे, अल्काइल क्लोराइड बनवायचं आहे, तर नक्कीच आम्हाला PCl3 टाकला. बघा PCl3 टाकलाय का? ब्ल्यू कलर मध्ये इंडिकेट झाला PCl3. डेफिनेटली. सिमिलर वे मध्ये आता विचारते, जर तुम्हाला अल्काइल ब्रोमाइड करायचा असेल तर तुम्हाला काय आणावं लागेल? PBr3. पण मॅमनी काय लिहिलंय? मॅमनी PBr3 लिहिलाय का? नाही लिहिलेला. कारण PBr3 हा अनस्टेबल कंपाऊंड आहे. हा सुद्धा तुम्हाला लॅबमध्ये मिळत नाही. HBr सारखा तुम्हाला इन सिटू बनवावा लागतो. इन सिटू म्हणजे ज्यावेळी रिॲक्शन करणार आहे त्याच वेळी बनवायचा, त्याच रिॲक्शन मध्ये. सो PBr3 डायरेक्ट आणून असं टाकू नाही शकत तुम्ही फॉस्फरस टाकायचा अँड ब्रोमीन टाकायचं. आपल्या मनाने PBr3 तयार होईल. बघा मी तुम्हाला पिक्चरली रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करते. एक बीकर घेतला, त्यामध्ये अल्कोहोल घेतला. येस, त्याच्यानंतर मला काय टाकायचं होतं? PBr3 आतमध्ये टाकायचं होता. मी अख्खी लॅब शोधली पण मला हे कुठं भेटलं नाही. मग काय करायला लागणार? इन सिटू बनवावं लागणार. म्हणजे PBr3 नाहीये तर मी आधी फॉस्फरस टाकणार, लगेच त्याच्या मागून Br2 टाकणार. एक्सेस मध्ये टाकलंय, ठीक आहे. आपल्या मनाने रिॲक्शन बॅलन्स होते. सो P प्लस Br2 केल्यानंतर PBr3 भेटेल. मी आताच सांगितलं एक्सेस मध्ये टाकलाय. असं विचार करू नका की इथं 2 आहेत इथं 3 कुठून आली. वी आर पुटिंग इट इन अ एक्सेस. सो PBr3 बनला इथे. सिमिलरली PI3 स्टेबल नसतो. जर तुम्हाला आयोडाइड बनवायचंय, PI3 अवेलेबल नाहीये. कसं बनवायला लागणार तुम्हाला? फॉस्फरस घ्या, आयोडीन घ्या अँड देन रिॲक्शन करा. PI3 बनेल, तो PI3 रिॲक्शन करेल. सो पहिला मेन रिॲक्शन कळाली का? बाय प्रॉडक्ट रेड फॉस्फरस. व्हेरी नाईस. P कुठला आहे? हा रेड फॉस्फरस. फॉस्फरस कोणता आहे? रेड फॉस्फरस. आता रेड फॉस्फरस काय कलर आहे त्याचा? 3 टाईपचे असतात, व्हाईट, ब्लॅक, रेड. व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस, ब्लॅक फॉस्फरस. त्यातला तुम्ही कुठला वापरताय? रेड. बाकी त्यातलं काही नाही. जनरल नॉलेज क्वेश्चन म्हणून लक्षात ठेवा. आता मी बाय प्रॉडक्ट बद्दल बोलू का? मॅम हा बाय प्रॉडक्ट कसा बनला? H3PO4. बर बनला तर बनला, याला म्हणायचं काय आहे? नाव काय आहे त्याचं? नाव काय आहे मॅम त्याचं? फॉस्फरस ऍसिड. बघूया कसा बनला. जाऊया पुढे. 1 अल्कोहोल, 2 अल्कोहोल, 3 अल्कोहोल. मॅम परत 1 अल्कोहोल, 2 अल्कोहोल, 3 अल्कोहोल. परत ज्यांचं लक्ष नाहीये, 1 अल्कोहोल, 2 अल्कोहोल, 3 अल्कोहोल. जे 3 मोल्स ऑफ अल्कोहोल मी तुम्हाला घ्यायला ठेवले ते आहे तसे घेतलेत का बघा? आहे तसे घेतलेत का बघा बीकर मध्ये. त्यानंतर काय टाकलेला तुम्ही? PCl3 टाका किंवा PBr3 टाका किंवा PI3 टाका. किती क्लोरीन आहेत तुमच्याकडे? 3 क्लोरीन. पहिला क्लोरीन जाणार या OH ला रिप्लेस करणार, दुसरा क्लोरीन जाणार त्या OH ला रिप्लेस करणार, तिसरा वाला तिसऱ्या OH ला रिप्लेस करणार. केलं का रिप्लेस? आणि मग काय भेटायला पाहिजे रे? ROH मधला OH ला बाहेर काढा आणि Cl ला आणा. OH ला बाहेर काढा, Cl ला आणा. OH ला बाहेर काढा, Cl ला आणा. कॅन आय से 3 मॉलिक्युल्स ऑफ RCl बनतील? मग लिहा पहिल्यांदा 3 मॉलिक्युल्स ऑफ RCl. उरलं काय काय बघा. हा R उरलाय, R झालाय. अजून काय काय उरलंय? OH, OH, OH. जे बाहेर गेलेत ते 3 OH उरलेत. त्यामुळे मी 3 OH कशात लिहिते? ब्रॅकेट मध्ये. आणि काय उरलंय? 1 फॉस्फरस उरलंय. सो उरलेली गोष्ट ही आहे का? 1 फॉस्फरस अँड 3 OH रिमेनिंग आहेत. सो मी लिहिलं कसं? POH थ्राईस. बट POH थ्राईसलाच आपण कसं लिहू शकतो?
3 RCl प्लस POH थ्राइस. POH थ्राइस कसं लिहू शकताय? H3PO4. 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन 1 फॉस्फरस. 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन 1 फॉस्फरस, दॅट इज H3PO3 बाय प्रोडक्ट. बनवला का तुम्ही पण बाय प्रोडक्ट? बनला सगळ्यांचा? ठीक आहे, रेडी. इथपर्यंत ऑल क्लिअर? PCl3, PBr3, PI3. एनी डाऊट? एकदा ऑल क्लिअर म्हणून कमेंट करा. लगेच पुढे PCl5 कडे जाऊया आपण. हा, POH3 इज नथिंग बट H3PO3. इफ ऑल क्लिअर, टेल ऑल क्लिअर. आपण लगेच पुढे जाऊ. क्लिअर? बघा, मग सगळ्याच्या एंडला मी असं नो रिअरेंजमेंट लिहिते. जेव्हा मी नो अरेंजमेंट लिहिते ना, आनंदाने हसत बसायचं. नो रिअरेंजमेंट म्हणजे मेकॅनिझमची गरजच नाहीये. नो मेकॅनिझम, डायरेक्टली OH काढायचा अँड हॅलोजन लावायचा. जसं की मी तुम्हाला रिॲक्शन दिली, समजा किती पण मोठा मॉलिक्यूल असू दे, CCH3 CH3 CH CH2 OH, आणि त्यामध्ये मी सांगितलं PCl3 टाका. तर देर इज नो रिअरेंजमेंट म्हणजे नो मेकॅनिझम. तुम्ही काय करणार? डायरेक्टली OH ला काढायचं अँड तिथे Cl लावायचा अँड खुश राहायचं. मागच्या रिॲक्शन काल जे शिकलो त्यामध्ये रिअरेंजमेंट होती म्हणून मेकॅनिझमची गरज होती. यामध्ये नो रिअरेंजमेंट, त्यामुळे नो मेकॅनिझम. नो मेकॅनिझम. बघा, आपण अल्कोहोल घ्यायचा स्टार्टिंगला, पण मी एकच मॉलिक्यूल घेतलाय, 1 अल्कोहोलचा मॉलिक्यूल. अँड आता मी त्याच्यापासून काय काय तयार करणार आहे? PCl5 टाकणार अँड RCl तयार करणार. PBr5 टाकणार, PI5 टाकणार, बट देअर विल बी नो रिॲक्शन. मी खालचा पोर्शन रफ करून घेते. तुम्ही लिहिलं का ते? नो रिअरेंजमेंट तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. राईट इन युअर नोट्स. नो रिअरेंजमेंट म्हणजे खुश राहायचं आहे, नो मेकॅनिझम. सो PCl5 टाकलं की RCl भेटतो. तर PBr5 टाकल्यावर भेटेल का? तर कुठून टाकणार? अरे इट डू नॉट एक्झिस्ट. टाकणार कुठून ना? एक्झिस्टच करत नाही. सॉरी, सो मार्क करत आहे डू नॉट एक्झिस्ट, त्यामुळे रिॲक्शन होत नाही. डू नॉट एक्झिस्ट म्हणून रिॲक्शन होत नाही. आता याचे बाय प्रोडक्ट्स मॅम HCl आणि POCl3 कसे बनवले हे कळालं. अल्कोहोलमध्ये PCl5 टाकलाय त्यामुळे RCl बनवला, बट HCl आणि POCl3 आला कुठून? अल्कोहोल घेतला, PCl5 घेतला, काय होईल? OH आणि Cl एकमेकांना रिप्लेस करतील, बरोबर? मग पहिलं काय बनायला पाहिजे तुमचं? RCl. सगळ्यांना इथपर्यंत माहिती असतं. उरलंय काय काय बघा आता. हा OH बाहेर जाऊन कुठे गेला आपल्याला माहिती नाही. यातला 1 क्लोरीनचा आपल्याकडे हिशोब आहे की तो इतर रिॲक्टंट मध्ये. बाकीचे 4 क्लोरीन कुठे आहेत आपल्याला अजून त्याचा हिशोब नाहीये. सो ते लिहून घ्या. 1 फॉस्फरस कुठे आहे माहिती नाही, 1 ऑक्सिजन कुठे आहे माहिती नाही, 3 क्लोरीन कुठे आहेत माहिती नाही. 3 कसे? ओके, 4 क्लोरीन पाहिजे होते तिथे. अँड हायड्रोजन कुठे आपल्याला माहिती नाहीये, बरोबर आहे? मग काय बनणार? POCl3 अँड HCl. POCl3 अँड अजून एक Cl राहिलाय, तो इथे लिहिते मी. 1 क्लोरीन इथे, तिसरा इथे अँड 5वा इथे. 3 4 5. व्यवस्थित झालं का बघा? इथे 1 Cl मी लिहायचा विसरले, तो तुम्ही लिहा. बनवता येतील बाय प्रोडक्ट. रिमेनिंग कोण कोण आहेत बघून. 4 क्लोरीन, 1 ऑक्सिजन, 1 हायड्रोजन, 1 फॉस्फरस गायब होता. सो त्यापासून मी काय बनवलं? POCl3 अँड HCl. दॅट्स इट. चलो आगे. SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराईडची रिॲक्शन. या रिॲक्शनला बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन म्हणतात अँड मेथडचं नाव आहे डार्झन्स मेथड. यामध्ये सुद्धा नो रिअरेंजमेंट, मेकॅनिझमचा विचार करायचा नाही. अल्कोहोलमध्ये SOCl2 असा कंपाऊंड टाकला की OH ला लगेच रिप्लेस करायचं यातल्या एका Cl ने. करू शकाल? RCl दिसेल. उरलंय काय काय बघा याच्यामध्ये. सल्फर राहिलाय 1, हा 1 ऑक्सिजन राहिलाय, अजून काय? अल्कोहोल मधला पण ऑक्सिजन राहिलाय. सो S+O+O काय भेटेल? SO2.
अजून काय राहिलंय का विचार करा, तर HCl राहिलंय, यातला हायड्रोजन आणि यातला एक क्लोरीन. सो H+Cl गिव्स मी HCl. मग SO2 पण गॅस आहे, HCl पण गॅस आहे, त्यामुळे रिॲक्शन करताना ऍटलिस्ट तुम्ही थोडी तरी हीट देतायच ना. हीट दिल्यानंतर गॅस काय होईल, निघून जाईल. भुर्र. बीकरमध्ये काय उरलं मग, फक्त अल्काइल क्लोराईड. त्यामुळे प्युअर फॉर्म ऑफ अल्काइल क्लोराईड भेटला तुम्हाला. मगात सारखा बाय प्रोडक्ट भेटला का, पहिल्या रिॲक्शन मध्ये H3PO3 वॉज द बाय प्रोडक्ट, दुसऱ्या रिॲक्शन मध्ये POCl3 अँड HCl वर द बाय प्रोडक्ट. सो तुम्हाला प्युअर अल्काइल क्लोराईड भेटत नव्हता. प्युअर अल्काइल क्लोराईड तेव्हा भेटला जेव्हा SOCl2 टाकला. सो राईट SOCl2, सल्फर डायऑक्साइड अँड HCl आर गॅसेस, ते भूर्दिशी उडून जातील. बीकरमध्ये प्युअर फॉर्म भेटतो. हेन्स इट इज बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन. त्यामुळे बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. HCl येतो ह्या लाईन, ह्या एरोच्या खाली ऍक्च्युली लपला गेला तो HCl आणि त्याच्यानंतर एरो येतो HCl गॅस. HCl इन द फॉर्म ऑफ गॅस. HCl कोणत्या स्टेटमध्ये असतो, बरेचसेच पोरं लिक्विड म्हणतील, तुमचं आन्सर चुकलंय. HCl हा गॅशियस स्टेटमध्ये असतो. तुम्ही P ब्लॉक मध्ये शिकाल हे. HCl चा नॅचरल फॉर्म हा गॅशियस स्टेट आहे. गौरव, आलं लक्षात? ओके, सो हे पण संपलं. मग मॅम आपण काल पण बनवलं, आपण HCl पासून कंपाऊंड बनवले, ल्युकास रिएजंट बनवलेला आपण, तेव्हा आपण NaBr अँड H2SO4 असा HBr बनवला. NaBr प्लस H2SO4 करून आपण HBr बनवला. आपण HI सोबत पण काम केलं. तुम्ही म्हटला HF सोबत करायचं नाही, नाहीतर लॅब उडवून टाकाल, एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन आहे. मग आज मॅम तुम्ही स्टार्ट केलं PCl3, परत मॅम तुम्ही शिकवलं PBr3, परत शिकवलं PI3, पण याच्यात पण तुम्ही PF5 हा कंपाऊंड नाहीये म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही PCl5 शिकवलं, त्याच्यानंतर SOCl2 शिकवलं, पण यामध्ये कुठेच अल्काइल फ्लोराइड्स कसे बनवायचे हे सांगितलेले नाही. सो हाऊ शुड आय प्रिपेअर अल्काइल फ्लोराइड? फ्लोरीनचे कंपाऊंड मग एक्झिस्टच करत नाहीत का? नाही, एक्झिस्ट करतात, पण ह्या मेथडने तुम्ही बनवू शकत नाही. बनवायचे असतील तर यू हॅव टू यूज हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन्स. बघा, तुम्हीच मला आता सांगत होता की मॅम आपण HCl वापरून RCl बनवलेत. आठवले सगळ्यांना आपण RCl बनवलेत? आपण RBr पण बनवला व्यवस्थितपणे. आणि काल एका स्टुडंटनी सांगितलेलं बघा आपल्याला, RCl व्यवस्थित बनतो, RBr व्यवस्थित बनतो, RI ही रिव्हर्सिबल रिॲक्शन असते, त्यामुळे जरा मुश्किल जाते, त्याच्यामध्ये अजून कंडिशन्स टाकाव्या लागतात. ते मी सांगेन काय काय करावं लागतं. आयोडिनेशन करताना रिॲक्शन मध्ये फक्त NaI किंवा HI टाकण्यापेक्षा अजून आपण काय टाकत असतो, H3PO3. पण एवढं टाकून सुद्धा रिॲक्शन रिव्हर्सिबल होते, म्हणून टाकायचे असतात ऑक्सिडायझिंग एजंट सच ॲज डायल्यूट HNO3, HiO4 किंवा HgO2, ज्यामध्ये ऑक्सिजन आहे. HNO3 मध्ये ऑक्सिजन आहे की नाही? HNO3 ऑक्सिजन आहे, HiO4 ऑक्सिजन आहे, Hg2O2 किंवा HgO2 ऑक्सिजन आहेत, म्हणून मी त्यांना ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हटलं. ऑक्सिडायझिंग एजंट टाकल्यानंतर RI ची रिॲक्शन ही ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन होते, म्हणजे आता ही रिव्हर्सिबल होत नाही. हे अजून मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन युझिंग स्लाइड्स. पण अल्काइल आयोडाइड बनणं तसंही तापाचंच झालं ना आता तुम्हाला, कारण ऑक्सिडायझिंग एजंट शोधायला लागला, त्यामुळे तसंही ते तापाचं आहे. सिमिलर वे मध्ये RF बनवणं पण एक रिस्क आहे. पण आपण काय करू शकतोय, तुमच्याकडे जो ऑलरेडी अवेलेबल मटेरियल आहे RCl आणि RBr, त्याच्यापासून हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन केली की तुम्हाला फ्लोराइड अँड आयोडाइड भेटू शकतात. चेक, माझ्याकडे RCl आधी बनवलेला होता बाय दिस मेथड. त्याच्यामध्ये मी मेटॅलिक आयोडाइड टाकला. जर आयोडीन टाकताय तर डेफिनेटली आयोडीन अँड क्लोरीन एकमेकांना रिप्लेस होतील. काय होईल, RI अँड NaCl सॉल्ट आहे, बीकर मध्ये प्रेसिपिटेट होईल. या रिॲक्शनला म्हणायचं फिंकल्स्टन रिॲक्शन. आता बघा, तुमच्याकडे RCl तुम्ही इझिली बनवलंय, पण फ्लोराइड बनवू शकत नाही, तर AgF टाका, मेटॅलिक फ्लोराइड.
फ्लोरीन इकडे जाईल, क्लोरीन इकडे येईल आणि काय बनेल RF प्लस AgCl. तुम्ही अल्काइल फ्लोराईड इझिली बनवला. रिॲक्शनचं नाव काय असतं? स्वार्ट्झ रिॲक्शन. रिॲक्शनचं नाव काय असतं? स्वार्ट्झ रिॲक्शन. सो कळाली का? फिंकल्स्टन रिॲक्शन. फिंकल्स्टन कधी वापरतात? आयोडाइड बनवायचा असेल तर. आयोडाइड का बनवला? कारण रिव्हर्सिबल होता आधी, तो आता इरिव्हर्सिबल केला. फ्लोराईड कसा बनवायचा? स्वार्ट्झ रिॲक्शन. ॲरोवरती काय दिसतंय? ऍसिटोन. ॲरोवरती काय दिसतंय? ऍसिटोन. हे बघा, सोडियम कोण आहे? मेटल. सिल्वर कोण आहे? मेटल. जेव्हा तुमच्या रिॲक्शन मध्ये मेटल वापरतो ना, तेव्हा ऍसिटोन, ड्राय इथर यासारखे सॉल्व्हंट वापरावे लागतात. सो सॉल्व्हंट इज इम्पॉर्टंट. ऍसिटोन किंवा ड्राय इथर. आय होप दिस इज क्लिअर नाव. क्लिअर. किती पार्ट असतील? मला वाटतं 4 ते 5 पार्ट, पण आपण व्यवस्थित चाललं. ठीक आहे गौरव, एवढंच झालं की अल्काइल क्लोराईड पासून अल्काइल आयोडाइड बनवायला फिंकल्स्टन म्हणायचं आणि फ्लोराईड बनवलास तर स्वार्ट्झ म्हणायचं. या रिॲक्शन वरती जो ऍसिटोन लिहिलाय, ऍसिटोन हा एक सॉल्व्हंट आहे. प्रत्येक ऑर्गॅनिक रिॲक्शन करताना आपल्याला सॉल्व्हंट वापरावा लागतो. मग ऍसिटोन हा सॉल्व्हंट कधी वापरतोय? तर फिंकल्स्टन आणि स्वार्ट्झ रिॲक्शन मध्ये. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा नेक्स्ट पार्ट मोस्ट प्रोबॅबली ह्या वीक मध्ये ट्राय करेन, बट आय कांट प्रॉमिस कारण आता बरंच शेड्यूल आहे. चला, सो नेक्स्ट आपलं झालं का क्लिअरली? हे टिक करूया का सगळे? HX पासून व्हेरी क्लिअर विथ मेकॅनिझम सगळ्यांचं पक्क झालंय आता. फॉस्फरस हॅलाइड झालं, याच्यामध्ये नो मेकॅनिझम. खुश रहो, हसते रहो. SOCl2 डार्झन्स मेथड, बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन. कॅन वी स्टार्ट विथ हायड्रोकार्बन? व्हॉट इज हायड्रोकार्बन? हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन अँड अल्कीन पासून शिकायचंय आपल्याला. अल्केन पासून अँड अल्कीन पासून. एकदा इथंपर्यंत क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून कमेंट करा. तुमच्या कमेंट एकदा दिसल्या मला की लगेच मी पुढे जाते. प्रॅक्टिस सेट कशासाठी फरहाना? आणि तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत ना, मॅम PDF कुठून पाठवणार तर टेलिग्राम, मॅम मी कुठलं बुक घेऊ वगैरे, ते मला कमेंट सेक्शन मध्ये टाकून ठेवा. लाईव्ह विचारण्यापेक्षा मी आन्सर करते कमेंट मध्ये. सो कमेंट सेक्शन मध्ये पुट करा. लाईव्ह लेक्चर डिस्टर्ब नको करायला. हा, हायड्रोकार्बन म्हणजे काय? कार्बन प्लस हायड्रोजन. पण मी काय म्हणते, या चॅप्टर मधले कुठले शिकायचे? अल्केन आणि अल्कीन, दोनच. अल्केन आणि अल्कीन रोज 6 वाजता असतं. स्टार्ट करूया. पेज नंबर किती आहे टेक्स्टबुकचं? 213. सगळ्यांनी ओपन करा. माझ्या लेक्चरला बसताना सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करून बसायचं, ठीक आहे? सो 213 पेज नंबर ओपन केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला या 4 रिॲक्शन्स करायला दिलेत. आय होप तुम्हाला येत पण असतील. त्यातली पहिली रिॲक्शन बघा. सगळ्यांनी बघितली पहिली रिॲक्शन काय आहे? मिथेन प्लस क्लोरीन गिव्स. आणि मी कालच सांगितलंय मॅम ते छोटं दिसतंय म्हणायचं नाही. तुमच्या समोर तुमची टेक्स्टबुक उघडून बसा. पेज नंबर 213 वरती कॅन यू रिकॉल ची पहिली रिॲक्शन आहे CH4 प्लस Cl2. CH4 काय आहे? कॅन आय से इट इज अल्केन? CH4 प्लस Cl2. CH4 प्लस Cl2. कॅन आय से CH4 इज अल्केन? सो मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन काही देऊ दे, त्याच्यामध्ये काय टाकायला लागतं? Cl2 म्हणजे X2. Cl2 टाकला तर क्लोरिनेशन, Br2 टाकला ब्रोमिनेशन, परत कोण I2 टाकला आयोडिनेशन, परत आपण यामध्ये सुद्धा फ्लोरिनेशन करत नाही. पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये हे शिकवलंय का? आपल्याला नाही शिकवलेलं. याची मेकॅनिझम कुठली आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हे आहे तसं लक्षात ठेवा. या रिॲक्शनची मेकॅनिझमचं नाव आहे फ्री रॅडिकल मेकॅनिझम. मी मेकॅनिझम शिकवणार नाही ना, तुम्ही ती शिकायची आहे. बोर्ड एक्झाम मध्ये येत नाही. CET मध्ये त्याचे जे क्वेश्चन्स येतात ते CET ला मी जेव्हा शिकवेन तेव्हा शिकवेन, ठीक आहे? फक्त नाव लक्षात राहील का तुमच्या? फ्रॉम अल्केन फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हा, आणि मी डिलीटेड सिलेबस पण रिवाइज करून घेतेय, कारण असं झालंय की या चॅप्टर अल्केन मधून तो काढलाय पण पुढे कुठे तर त्याचा यूज लागतोय. त्यापेक्षा ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, एकमेकांसोबत नेहमी लिंक्ड असते, तर मधले धागे उगाच कापायला नको.
मी चांगलं शिकवते ना, माझं पोचतं ना तुमच्यापर्यंत, तर करूया आपण. ठीक आहे, आपण मधले मधले धागे तुटले की आपल्याला लिंकच लागणार नाही परत पुढे. सो अल्केन मध्ये हॅलोजिनेशनची जी प्रोसेस आहे याची मेकॅनिझम फ्री रॅडिकल असते, बट ही नॉट सुटेबल मेथड आहे, म्हणून आपण हिला शिकत नाही आणि म्हणून तुमच्या बोर्ड एक्झाम्स मध्ये ती कट केली आहे, रिड्यूस केली आहे. का होतंय असं? का होतंय असं? 11th स्टँडर्डच्या पुस्तकातून शिका म्हणून सांगितलंय. बघा का होतंय. हा कोण आहे तुमचा? मिथेन. मिथेन मध्ये तुम्ही हॅलोजिनेशन केलं की पहिल्यांदा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह भेटतो, एक हायड्रोजन रिप्लेस एक हॅलोजन येतो. परत काय होतंय? तुम्ही काय टाकलंय? समजा Cl2 टाकलाय इन प्रेझेन्स ऑफ लाईट. क्लोरिनेशन हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे आणि ते लाईटच्या प्रेझेन्स मध्ये केलं जातं, सनलाईट, म्हणून H न्यू लिहितात. H न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी कोणाची असते? लाईटची असते ना. मग H न्यू म्हणजे लाईट आहे ते. मग एक हायड्रोजन काढतं आणि हा प्रोडक्ट बनवतो. इथंच नाही थांबत, दुसरा हायड्रोजन काढला, दुसरा हॅलोजन आणला, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हे सतत करत राहतं आणि फायनली जेवढे तुमच्या अल्केनमध्ये हायड्रोजन आहेत तेवढे सगळे काढून त्या सगळ्यांच्या जागी क्लोरीन आणल्याशिवाय तो मॉलिक्यूल गप्पच बसत नाही. मग असली मेथड आपल्यासाठी काय युजफुल आहे का सांगा? मला यातला कुठला मधला प्रोडक्ट पाहिजे असेल, मी काढू शकते का? नाही काढू शकत. अख्खी मला शेवटपर्यंत ही अशी चेन रिॲक्शन भेटते. म्हणून असं म्हटलं जातं ही फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे, पण नॉट सुटेबल टू प्रिपेअर. काय प्रिपेअर? अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइडसाठी नॉट सुटेबल मेथड. नॉट सुटेबल मेथड. लिमिटेड हॅलाइड. मग ओम तेच झालं ना, तुला फार त्याच्यावर लक्ष देऊन रिॲक्शन करायला लागणार, ती फार लक्ष देऊन ती रिॲक्शन करायला लागते. मग आपल्याला इझी रिॲक्शन्स करायच्या त्यांनाच तर आपण सुटेबल रिॲक्शन म्हणणार. ओके, सो आता आपण जाऊया फ्रॉम अल्कीन. अल्कीन कळाली सगळ्यांना. अल्कीन कोणाला म्हणतो आपण? कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्या कंपाऊंड मध्ये आहे त्या सगळ्या आपल्या अल्कीन्स असणार आहेत. सो अल्कीन मध्ये काय? HCl टाकायला सांगितला. सगळ्यांना माहिती आहे का रिॲक्शन कुठली आहे? काय असतं रे? HCl. हे डबल बॉन्ड दिसतंय. मी पहिल्यांदा तुम्हाला अल्कीन दिसली की तुम्ही नंबरिंग करून घ्या. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, त्यानंतर त्याच्या खाली हळूच HCl लिहून घ्यायचं. का? ॲरोवरती HCl टाकलाय. काय करायचं बघा, ही डबल बॉन्ड रफ करा, ही डबल बॉन्ड रफ करा, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, ही सिंगल बॉन्ड रफ करा. तुम्हाला ऍड करायचंय फक्त. HCl ला ऍड केलं तुम्ही. कळतंय का? या डबल बॉन्डला तोडलं, एका कार्बनला हायड्रोजन दिला आणि दुसऱ्या कार्बनला Cl दिला. मॅम कोण पण कुठे पण दिलं तर चालेल का? मी जर उलट केलं तर चालेल का मॅम? CH डबल बॉन्ड CH. मॅम तुम्ही आता सांगितलं HCl ला हळूच खाली आणा, मी असा आणला तर चालेल का? डेफिनेटली चालेल. तुम्ही फक्त हा बॉन्ड ब्रेक करायचा, हा बॉन्ड ब्रेक करताय आणि अक्रॉस तुम्ही त्याला ऍड करताय. इथं Cl, इथं H, दोन्ही सुद्धा सेम आहे. हा मॉलिक्यूल अँड हा मॉलिक्यूल. का? कारण तुमचा रिॲक्टंट सिमेट्रिक होता. हा पण तोच कंपाऊंड आहे ना, 2 कार्बन एकाला 3 हायड्रोजन, म्हणजे तुमचा क्लोरोइथेन. हा पण क्लोरोइथेन आहे. सो जेव्हा सिमेट्रिक मॉलिक्यूल असतो तेव्हा विचार करायची गरज नाही. विचार करायची गरज नाही कोण कुठे लावताय. डबल बॉन्ड ब्रेक करायचा अँड HCl ऍड करायचा. ठीक आहे. सो असा प्रोडक्ट भेटेल डबल बॉन्डच्या अक्रॉस सगळ्यांनी ऍड केल्यावर. नेक्स्ट बघा मी काय ऍड करतेय. HBr इन प्रेझेन्स ऑफ H2A2. आता तुम्ही म्हणाल HBr तर आलाय, HCl च्या जागी कोण आलंय? फक्त HBr. सेम मगात सारखी मी सांगितलेली प्रोसेस करा. एकाला हायड्रोजन द्या, एकाला Br द्या. कुठेही कसंही दिलं तरी चालेल. हा Br इथे असेल, नाही इथं असेल, काहीच फरक पडत नाही, कारण रिॲक्टंट सिमेट्रिक आहे. मॅम रिॲक्टंट सिमेट्रिक आहे म्हणजे नेमकं काय? तर कार्बनला काय लागलंय? 2 हायड्रोजन, तर या कार्बनला पण 2च हायड्रोजन लागलेत. याला सिमेट्रिक स्ट्रक्चर म्हणायचं. या डबल बॉन्डला मी जर इथून आरसा पाठवला, आरसा त्याच्यातून पुट केला, तर मला सांगा इकडं जे स्ट्रक्चर आहे तेच स्ट्रक्चर तुम्हाला या बाजूला सेम भेटत असेल तर त्याला सिमेट्रिक अल्कीन म्हणायचं. तेव्हा तुमच्या प्रोडक्टमध्ये काही फरक पडत नसतो. लास्टला मी काय टाकलंय बघा, Br2. आता तुम्हाला अवघड वाटतंय का?
मगाशी HCl टाकलेलं, मॅमनी डबल बॉन्ड तोडला, एका कार्बनला H दिला, एका कार्बनला Cl दिला. परत मॅमनी HBr टाकलं, एका कार्बनला H दिला, दुसऱ्या कार्बनला Br दिला. आता मॅमनी काय टाकलंय, Br2. आहे का अवघड? CH2 डबल बॉन्ड CH2. काही नाही रे, खाली फक्त Br लिहून घ्यायचं, ही डबल बॉन्ड रफ करायची, इकडे एक Br, इकडे एक Br, अँड हा कंपाऊंड तयार होईल. सिस काढण्यापेक्षा ट्रान्स काढलाय छान दिसावं म्हणून, आणि मोर स्टेबल असतात. झालं. डबल बॉन्ड ब्रेक करायचा आणि जो मॉलिक्यूल दिलाय त्याला अक्रॉस ऍड करायचं. कधी? सिमेट्रिक असतं तेव्हा. सो सिमेट्रिकचं क्लिअर आहे का बघा एकदा. हे कधी करायचं? व्हेन देर इज सिमेट्रिक अल्कीन. मॅम जरा अनसिमेट्रिक घेऊन दाखवा. कॅन HF रिॲक्ट? नो. फ्लोरिनेशन आपण युजली करत नाही. HF इज ऑल्सो एक्सप्लोजिव्ह, सो वी डोंट डू दॅट रिॲक्शन. दुसरं बघा, अनसिमेट्रिक. आता तुमची अल्कीन दिसतीये सगळ्यांना. तोडा बघू, याच्यातून मिरर पास करा. आहे का मिरर इमेज एकमेकांची? कमेंट करून पटकन सांगा, मिरर इमेज आहे का एकमेकांची? मधून आरसा पास केलाय. इकडे कार्बन आहे, हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे. इकडे कार्बन आहे, हायड्रोजन आहे, पण मिथाइल ग्रुप आहे. सो दिस इज अनसिमेट्रिक. दिस इज अनसिमेट्रिक. अनसिमेट्रिक आल्यानंतर मात्र विचार करायचा. HCl टाकल्यानंतर घाई करायची नाही. तिथे काय यूज करायला लागतो? मार्कोनिकॉफ. अँड मार्कोनिकॉफ काय सांगतो आपल्याला? अनसिमेट्रिक काय ते सगळ्यांना कळालं असेल. अनसिमेट्रिक असल्यानंतर मार्कोनिकॉफचा रूल फॉलो करायचा. H+ असतो, Cl- असतो. Cl- कुठे जाणार हे आता फिक्स होणार आहे आपलं. मगाशी कसं आपण कुठे पण पाठवत होतो, कुठल्या पण कार्बनकडे, पण आता मात्र अनसिमेट्रिक आल्यावर Cl- कुठे जाणार हे फिक्स झालं. हा असा आला, इथे आल्यावर तो बघतो असा कार्बन की ज्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत. कुठे येणार? इकडे येणार का? नाही, इकडे येणार. बघा, असा कार्बन की ज्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत. याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत ना, याच्याकडे एकच हायड्रोजन आहे, 1 हायड्रोजन. याच्याकडे 2 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन. सो मार्कोनिकॉफ काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट, हा रिएजंट असतो एरोवरती, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. त्यामुळे तुमचा प्रोडक्ट कसा बनतोय? दिस इज युअर प्रोडक्ट. मी काढून दाखवते इकडं. कार्बन, हायड्रोजन आहे तसा, हायड्रोजन आहे तसा, डबल बॉन्ड ब्रेक केला, सिंगल बॉन्ड लिहिला, कार्बन आहे तसा, त्याच्यावर एक मिथाइल होता, एक हायड्रोजन होता, नवीन Cl इथं आला. Cl इथं आल्यामुळे नायलाजाने H+ कुठे गेला? या कार्बनवरती. सो बघा कंपाऊंड कसा झाला? CH3 CCl CH3 CH3 CCl CH3. तोच कंपाऊंड आहे, जरा गुगल वरून घेतल्यामुळे असा रिप्रेझेंट झाला. ठीक आहे. अरे रिॲक्शनच चालत, हे तुम्हाला डायरेक्टली विचारतात या रिॲक्शन्स. सो याला मार्कोनिकॉफ रूल म्हणायचं. त्यानंतर मी काय पुट केलंय बघा, HCl इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड. पर ऑक्साइड बघून भुलून नाही जायचं की पर ऑक्साइड टाकलाय आणि पुस्तकात पर ऑक्साइडला काहीतरी अँटी मार्कोनिकॉफ म्हटलंय. अगदी चुकाल, कारण पर ऑक्साइडला HBr लागतो सोबत अँटी मार्कोनिकॉफ करण्यासाठी. HBr टाकलाय का मी आता? नाही, HCl टाकलाय. HCl टाकल्यामुळे इथं सुद्धा मार्कोनिकॉफ होणार. H+ Cl- निगेटिव्ह पार्ट परत कुठे जाणार? लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ज्याच्याकडे तिकडे. सो परत तोच प्रोडक्ट भेटणार जो वरती भेटलाय. थर्ड रिॲक्शन मध्ये मी काय केलंय बघा, आता मी पर ऑक्साइड टाकलाय. पर ऑक्साइड टाकल्यावर पुढे HBr टाकलाय. HBr इन पर ऑक्साइड अँटी मार्कोनिकॉफ देतो, म्हणजे निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट आता कुठे जाईल? मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमकडे, मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमकडे. आणि इथं जो प्रोडक्ट बनेल तो असा दिसेल, अँड अँटी मार्कोनिकॉफ आहे. तुम्ही ॲज अ पार्ट ऑफ होमवर्क या तिन्ही रिॲक्शन आज कराल का? डिफरन्स कळाला का? कधी मार्कोनिकॉफ वापरायचा, कधी अँटी मार्कोनिकॉफ वापरायचा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मार्कोनिकॉफ अँड अँटी मार्कोनिकॉफ आहेत काय? बघा एकदा, मी हे मुद्दामून सांगितलं कारण पर ऑक्साइड बघून पोरं भुलून जातात.
आणि पर ऑक्साईड दिसला की लगेच अँटी मार्कोनिकॉफ करतात. हे बघतच नाहीत की पुढे HBr आहे का HCl आहे. इज इट क्लिअर? क्लिअर म्हणून सांगा आणि पुढे जाऊ. Om ki Vine, what is your doubt? Ma'am, we cannot say halide if attached to less number of hydrogen atom. I didn't get. सूरज, प्रॉब्लेम घ्या ना. ऑर्गॅनिक मध्ये प्रॉब्लेम म्हणजे काय म्हणायचंय तुला नेमकं? रिॲक्शन घ्या म्हणायचंय का फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमरिकल्स घ्या म्हणायचे? क्लिअर कर एकदा. युजर नेम मोटू एम, कोणतं रिपीट करू? ए बघ, HCl टाकलंस की निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन, ज्याला आपण मार्कोनिकॉफ म्हणतोय. म्हणजे तुझं इथं येणार Cl अँड इथं येणार H. HCl इन प्रेझन्स ऑफ पर ऑक्साईड टाकलंस तरी सुद्धा मार्कोनिकॉफच होतं. म्हणजे निगेटिव्ह पार्ट Cl विल गो टू दिस कार्बन अँड हायड्रोजन विल कम टू दिस कार्बन. पण जेव्हा तू HBr टाकतोय इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड, याला अँटी मार्कोनिकॉफ रिॲक्शन म्हणतात. मार्कोनिकॉफच्या उलटी जाते. म्हणजेच Br मायनस विल गो टू दॅट कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. त्यामुळे तुझा Br इकडे लागतो अँड इथं लागणार आहे तुझा हायड्रोजन. CH3 CH2 CH2 Br, CH3 CH2 CH2 Br. दिस बिकम्स रिॲक्शन ना. सो रिॲक्शन्सच तर चालू आहेत. मी फक्त तुम्हाला देत नाहीये, मी स्वतः सॉल्व्ह करतेय. रिॲक्शन्स तर चालू आहेत. उद्या संडे आहे ना, उद्या नो स्पेशल क्लास. लास्ट रिॲक्शन बघा कशी करणार तुम्ही. तुमच्या समोर एक अल्कीन दिली आहे. सूरज बघ, आता तुमच्या समोर एक अल्कीन दिली आहे जी अनसिमेट्रिक आहे आणि त्यामध्ये Br2 टाकायला सांगितलंय. काय करणार तुम्ही? इन प्रेझेन्स ऑफ CCl4. CCl4 काय आहे? सॉल्व्हंट आहे. सो तुम्ही त्याचा विचार नका करू सॉल्व्हंटचा, पण पहिला विचार करा Br2. Br2 म्हणजे काय रे? Br आणि Br. काही विचार करायची गरज नाही. डबल बॉन्डला ब्रेक करा, एक Br इकडे एक Br इकडे, असा प्रोडक्ट तयार होईल तुमचा. CH3 CHBr CH2Br हा कंपाऊंड असा दिसेल. क्लियर? फ्रॉम अल्केन से नहीं होगा बिकॉज इट इज नॉट सुटेबल मेथड, बट फ्रॉम अल्कीन से डेफिनेटली होगा. फ्रॉम अल्कीन. नेक्स्ट, आता बघा, परत मी तुमच्या समोर अल्कीन दिली आहे आणि त्याच्यामध्ये Cl2 टाकलाय, पण Cl2च्या समोर काहीतरी गायब आहे. काय गायब आहे तुम्ही मला सांगू शकाल का? मागचा क्वेश्चन परत बघा. लास्ट क्वेश्चन, लास्ट रिॲक्शन. सगळ्यांचं लक्ष आहे का लास्ट रिॲक्शन कडे? अल्कीन दिली आहे, अल्कीन वरती मी Br2 टाकलाय इन प्रेझेन्स ऑफ CCl4. CCl4 हा सॉल्व्हंट आहे म्हटलं. तीच रिॲक्शन घेतली मी, Cl2 टाकला, पण पुढचा सॉल्व्हंट गायब झालाय का? तुम्ही लक्ष दिलं का व्यवस्थित? मॅमने सॉल्व्हंट नाही लिहिलेला, सॉल्व्हंट तर गायब झाला. बघितलं का सगळ्यांनी? खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा येस म्हणून कमेंट करा. हो अंकुश, तशा अँटी मार्कोनिकॉफ रूलला 3-4 नाव आहेत. खर्श इफेक्ट, खर्श मायो इफेक्ट, पर ऑक्साइड इफेक्ट, अँटी मार्कोनिकॉफ इफेक्ट, 4 नाव आहेत. CCl4 गायब आहे. सो जेव्हा तुमचा सॉल्व्हंट गायब असेल, जेव्हा नो सॉल्व्हंट, तेव्हा अक्रॉस द डबल बॉन्ड ऍड करायचं नाही. तर काय करायचं? रिप्लेसमेंट करायची. कशी? 1 हायड्रोजन बाहेर, 1 क्लोरीन आत. त्यामुळे तुमचा कंपाऊंड हा असा दिसेल. H डबल बॉन्ड आहे तशी, हा हायड्रोजन आहे तसा, वरती CH2 कारण एक हायड्रोजन बाहेर काढला, एक Cl आतमध्ये आला, याचं स्ट्रक्चर असं दिसेल. क्लिअर? कधी केलं मी? सॉल्व्हंट नसताना. असं का झालं? सॉल्व्हंट नाही तेव्हा त्याला रिप्लेसमेंट रिॲक्शन करायला आवडते, आणि सॉल्व्हंट असेल तेव्हा त्याला ऍडिशन रिॲक्शन म्हणजे अक्रॉस द डबल बॉन्ड ऍड व्हायला आवडतं. क्लिअर? डिफरन्स लक्षात आला? Br2 इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट, आणि इथं पण तेच केलंय, फक्त Cl2 घेतलंय इन ऍब्सेन्स ऑफ सॉल्व्हंट. क्लिअर? हा, तुम्ही सगळे नावं नाही लक्षात ठेवायचे अँटी मार्कोनिकॉफ, फक्त अँटी मार्कोनिकॉफ लक्षात ठेवा.
उद्या 6ला लेक्चर होणार का? मी ग्रुपला सांगेन. अरे संडे छुट्टी का दिन होता है ना, मेरी छुट्टी है, एकच दिवस मला भेटतो निवांत, मग मी मंडे पासून परत न्यू फ्रेश मूड मध्ये तुमच्याकडे येऊ शकते. क्लिअर? पियुष काय झालं? पियुष काय झालं? ठीक आहे. मग आता मी पियुषला एक्सप्लेन करेन आणि तुमच्या सगळ्यांसाठी तो क्लासवर्क असेल. सो रेडी फॉर द क्लासवर्क? मी दुसरी अल्कीन देते आता तुम्हाला दोघांमधला डिफरन्स ओळखायचा आहे, काय असणार आहे, सगळं रफ करते मी. सो नोटबुक ओपन करा, पटकन माझ्यासोबत रिॲक्शन लिहून घ्या. आय एम गिव्हिंग यू वन रिॲक्शन. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. सेम रिॲक्टंट पण दोन वेगवेगळ्या कंडिशन्स देतीये मी तुम्हाला. हा कोण आहे? ब्यूट 2 इन. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, म्हणून ब्यूट 2 इन. पहिल्यांदा मी पुट करतीये ब्रोमीन अँड सेकंड टाइम मी पुट करतीये ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ CCl4. सिंपल आहे. एवढंच झालं फक्त. पियुष तुझ्यासाठीच रिपीट करतीये बघ, बाकी सगळ्यांसाठी क्लासवर्क. पहिला तुम्हाला Br2 दिसला की त्याला असा सेपरेट Br माइंड मध्ये लिहायचा. पेपरमध्ये काही घाण करायची नाही, तिथे मनात Br इमॅजिन करायचा. जेव्हा इथं सॉल्व्हंट आहे का कुठला? नो सॉल्व्हंट. वेन देर इज नो सॉल्व्हंट. आता सॉल्व्हंट म्हणजे काय? CCl4. सॉल्व्हंट नसेल तर फक्त तुम्ही काय करताय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथं आहे इथं आणि इथं, त्याच्या शेजारच्या कार्बनवरून कार्बन कार्बन डबल बॉन्ड मार्क केली का सगळ्यांनी? येस मॅम केली. त्याच्या शेजारच्या कार्बनवरून एक हायड्रोजन बाहेर काढायचा आणि तुमचा एक Br ऍड करायचा. सो प्रोडक्ट कसा भेटला? CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 Br. काय केलं? रिप्लेसमेंट. प्लस बाय प्रोडक्ट काय भेटेल? एक हायड्रोजन एक ब्रोमीन. हा ब्रोमीन आहे ना अजून, आणि यातला बाहेर काढलेला हायड्रोजन HBr बनवतील. सो HBr विल बी द बाय प्रोडक्ट. पण जेव्हा ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट टाकताय तेव्हा Br अक्रॉस ऍड होतो. म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड तुटते, सिंगल बॉन्ड होते. CH3 डबल बॉन्ड का तुटली? कारण इथं एक ब्रोमीन अँड इथं एक ब्रोमीन ऍड झालाय. आय होप आता इकडे एक ब्रोमीन तुम्हाला दिसत नसेल का? दिसतोय? आय कांट सी हिअर. पण दोन रिॲक्शन मधला हा डिफरन्स आहे. जेव्हा सॉल्व्हंट नसतो तेव्हा रिप्लेसमेंट, जेव्हा सॉल्व्हंट असतो तेव्हा ऍडिशन. क्लिअर आहे का? व्हेरी नाईस. सूरजने तो प्रोडक्ट बनवून पाठवले. गुड वन, गुड वन. चलो, सो होमवर्क इज डन नाउ. क्लियर? हाँ, आगे. बहुत बढ़िया. पुढे पेज नंबर 213 वरती आपला पहिला क्वेश्चन क्लिअर झाला. CH4 प्लस तुम्हाला काय सांगितलंय? Cl2. कलर दिसतोय का हा? Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट. पहिलं काय लिहिणार तुम्ही? CH3Cl प्लस पुढे काय लिहिणार? CH2Cl2 प्लस पुढे काय लिहिणार? CHCl3 प्लस पुढे काय लिहिणार? CCl4. काय भेटतात? मल्टिपल प्रोडक्ट भेटतात. मल्टी प्रोडक्ट. त्यामुळे ही रिॲक्शन सुटेबल नाहीये. सेकंड रिॲक्शन बघा, टेक्स्टबुक मधलीच घेतीये सगळी. काय दिलंय पुढे? CH3 CH डबल बॉन्ड CH2. काय पुट केलं त्याच्यामध्ये? HCl. तुमचं तुम्हाला प्रोडक्ट बनवता येईल का? मॅमनी अल्कीन दिली आहे. व्हेरी नाईस. मॅमनी अल्कीन दिली आहे, त्याच्यामध्ये HCl टाकलाय आणि अल्कीन दिल्यानंतरच मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ येतो. बाकी कुठल्या रिॲक्शन मध्ये मार्कोनिकॉफ अँटी मार्कोनिकॉफ लागत नाही. बरं का? परत ऐका मी काय म्हणते. अँटी मार्कोनिकॉफ आणि मार्कोनिकॉफ सगळ्या रिॲक्शन्स मध्ये नसतो, फक्त त्याच रिॲक्शन्स मध्ये असतो जिथे अल्कीन रिॲक्टंट आहे. ओके? हा, चला मग आता काय करा. अल्कीन दिसली, ओके. कुठली अल्कीन आहे ओळखायचं? सिमेट्रिक का अनसिमेट्रिक? मला ओळखली बाबा, तुम्हाला ओळखली का बघा. अनसिमेट्रिक अल्कीन आहे, कारण मी मिरर पास केला तर इकडे इकडे वेगवेगळे ग्रुप आहेत. HCl टाकलंय म्हणजे मार्कोनिकॉफ. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मी फक्त 2च कार्बन बघतीये. किती पण कार्बन असू देत रिॲक्टंट मध्ये, मला 2च दिसत आहेत की ज्यांच्यावरती
डबल बॉन्ड आहे तेवढेच 2 बघणार मी आणि मी विचारणार कार्बन नंबर 1 कडे किती हायड्रोजन आहेत, मला आन्सर भेटलं 2 हायड्रोजन आहेत. कार्बन नंबर 2 कडे किती हायड्रोजन आहेत, मला आन्सर भेटलं 1 हायड्रोजन आहे. मग कमी कुठली व्हॅल्यू आहे, 1, म्हणून मी Cl ला तिकडे नेणार अँड प्रोडक्ट काय भेटणार, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट कुठे गेला, अशा कार्बनकडे जिकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत. सो Cl इथे आला, डबल बॉन्ड तुटली, इथं CH2 होता, अजून एक हायड्रोजन आला हा वाला अँड CH3 बनला, 2 क्लोरोप्रोपेन. तिसरी रिॲक्शन बघा, आता मी फास्ट करेन. सेम रिॲक्टंट CH डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये टाकलाय HBr. वा वा वा, HBr आला. पुढे काय आलाय, पर ऑक्साइड. पर ऑक्साइड म्हणजेच H2O2. आता लगेच क्लिक झालं असेल, मॅमनी सांगितलंय पर ऑक्साइड आला की सावध राहायचं आणि पुढे बघायचं HCl आहे का HBr आहे का H आहे. HBr आला रे आला, अँटी मार्कोनिकॉफ होतो. अँटी म्हणजे काय, उलट, मार्कोनिकॉफच्या उलटे. कार्बन मध्ये या रिॲक्टंट मध्ये किती कार्बन आहेत, 3 1 2. मला तिसरा दिसतच नाही, मी फक्त तेच 2 बघते ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि मी क्वेश्चन विचारते कार्बन नंबर 1 वरती किती हायड्रोजन आहेत, मला आन्सर भेटतं कार्बन नंबर 1 वरती 2 हायड्रोजन आहेत. कलर दिसत नसतील ना हे, कार्बन नंबर 1 वरती 2 हायड्रोजन आहेत. कार्बन नंबर 2 वरती किती हायड्रोजन आहेत, कार्बन नंबर 2 वरती 1 हायड्रोजन आहे. तुम्ही काय करायला आहे, अँटी मार्कोनिकॉफ. अँटी मार्कोनिकॉफ काय सांगतो, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. त्यामुळे तो 1 कडे आला आणि प्रोडक्ट काय भेटला, CH3CH सिंगल बॉन्ड CH2, इथं येणार Br आणि इथं तुमचा आला 1 हायड्रोजन. लास्ट रिॲक्शन बघा, आत्ताच केलेली, मी रिपीट करते परत. CH2 डबल बॉन्ड CH3 याच्यामध्ये काय टाकलंय, Br2 टाकलाय. कशाच्या प्रेझेन्स मध्ये, CCl4च्या प्रेझेन्स मध्ये. म्हणजे तुमचा सॉल्व्हंट आला आणि सॉल्व्हंट आल्यावरती तुम्ही काय करायचं ठरवलंय, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बनवरून हायड्रोजन काढायचा. CH2 डबल बॉन्ड CH, हायड्रोजन काढला, CH2 बनेल आणि त्याला एक ब्रोमीन अणू लावला, प्लस बाय प्रोडक्ट काय बनेल, HBr. दिस आर द रिॲक्शन्स. डन. 4 रिॲक्शन्स आल्या तुम्हाला कॅन यू रिकॉल मधल्या. मला वाटत नाही काही डाऊट असेल आता या पार्ट मध्ये. एकदा ऑल क्लिअर म्हणून कमेंट करा. सिमेट्रिक असिमेट्रिक कसं ओळखायचं सांगितलं ना अमिषा, राईट. डबल कार्बन कार्बन जिकडे डबल बॉन्ड आहे ना तुझा, डबल बॉन्ड, त्या डबल बॉन्ड मधून असे एक आरसा पास कर. डबल बॉन्डच्या इकडे जे ग्रुप आहेत तेवढेच इकडे असतील तर सिमेट्रिक म्हणायचं. जसं की बघ, इथून मी आरसा पास केला, इकडे काय आहे CH2, इकडे काय आहे CH3, वेगवेगळे ग्रुप आहेत ना, म्हणून अनसिमेट्रिक. इथून आरसा पास कर, इकडे काय आहे CH2, इकडे काय आहे CH3, म्हणून अनसिमेट्रिक. सेम ग्रुप असतील तर सिमेट्रिक, नाहीतर अनसिमेट्रिक. ऑल क्लिअर, व्हेरी नाईस यो वॉरियर्स. लेट्स गो फर्दर. पेज नंबर 213 वरती या. सोल्युशन तुम्ही बघायचं नाही, सोल्युशन आपण काढायचंय, आपण अभ्यास करतोय हो ना. क्वेश्चन वाचा सगळेजण मनामध्ये. रीड द क्वेश्चन इन युअर माइंड. हाऊ विल यू ऑब्टेन 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन फ्रॉम अल्कीन. बोर्डाला येईल असा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर काय आहे तो 10.1. हाऊ विल यू प्रिपेअर, हाऊ विल यू ऑब्टेन, तुम्ही कसं ऑब्टेन कराल, कोणाला ऑब्टेन करायचं आहे बघा. 1 ब्रोमो 1 मिथिल, ब्लॅकबोर्ड चांगला आहे ना आपला, सायक्लोहेक्झेन. तुम्ही याला कसं ऑब्टेन कराल, हाऊ विल यू ऑब्टेन दिस, म्हणजे काय रे, हा तुमचा प्रोडक्ट आहे. पहिला हे ओळखायला पाहिजे की प्रोडक्ट हा पाहिजे. चला स्ट्रक्चर काढूया. सायक्लोहेक्झेन कसा असतो, असा. मी पहिला शेवटून चालू करते. सायक्लोहेक्झेन कसा असतो, असा. 1 मिथिल पाहिजे, 1 ब्रोमो पाहिजे. मग मी याला कार्बन नंबर 1 म्हटले तर इथं त्यांना काय पाहिजे, मिथिल ग्रुप, आणि इथंच त्यांना काय पाहिजे, ब्रोमो ग्रुप. सो हा त्यांना प्रोडक्ट पाहिजे. अँड हाऊ विल यू ऑब्टेन, म्हणजे ते आपल्याला विचारतात की कोणत्या रिॲक्टंट पासून आणाल. हाऊ विल यू ऑब्टेन 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन फ्रॉम अल्कीन. सो शॉर्ट मध्ये क्वेश्चन असा झाला, अल्कीन में क्या डालोगे देन यू विल गेट दिस प्रोडक्ट.
क्वेश्चन क्लिअर आहे सगळ्यांना? इज द क्वेश्चन करेक्ट? डोक्यामध्ये पोहोचला क्वेश्चन सगळ्यांच्या? व्हाईट कलर दिसतोय ना, चांगलं दिसतोय? सीईटी कधी? सीईटी अनअकॅडमी वरती घेणार. बोर्ड एक्झामचा स्टडी इथं होईल आपला. हा, मग चला, पहिला तर फिक्स झाला. आता त्यांनी स्वतःहून सांगितलं आपल्याला, प्लीज क्वेश्चन स्क्रीन बिग नॉट सीन. अरे नाही ओम, क्वेश्चन इथं नाही बघायचा, क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघायचा आहे. हे काय पेज नंबर लिहिलंय ना इथे 213. ओपन युअर टेक्स्टबुक्स. फ्रॉम अल्कीन कॅन यू सी, प्रोडक्ट मध्ये तुम्हाला बीआर इथं आणायचंय. प्रोडक्ट मध्ये बीआर कुठे आणायचंय? कार्बन नंबर 1 ला आणायचंय. मी जरा ब्रोमीनला काढते. कसं दिसेल रे तुमचा? सायक्लोहेक्झीन आहे, एक मिथाइल ग्रुप. मी ब्रोमीनला काढून टाकलं. ब्रोमीनला असंच काढून टाकाल का? थोडीच आपल्या घरचा माल आहे तो, नाही ना, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे. जर ब्रोमीनला बाहेर टाकलंय तर कोणतर आतमध्ये ऍड केलं पाहिजे. ते कोण ऍड करा? डबल बॉन्ड. ही तुमची अल्कीन आहे की नाही? सगळे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे ती होते अल्कीन. आता अल्कीन मध्ये ब्रोमीन आणायचंय तर HBr टाका. HBr टाकल्यानंतर ॲरो द्या. तुम्हाला माहिती आहे की कार्बनची संख्या कुठे जास्त आहे बघा. तुम्हाला ब्रोमीन कुठे लावायचंय हे फिक्स आहे आपलं. कुठला कलर दिसेल याच्यामध्ये? फेंट कलर्स, ग्रीन दिसतोय. इथं मला ब्रोमीन आणायचंय. लेट अस काउंट द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स ओव्हर इयर. याला मी कार्बन नंबर 1 म्हणते, याला मी कार्बन नंबर 2 म्हणते. 1 कडे कुठला हायड्रोजन ॲटम आहे का? वरती मिथाइल आहे, इकडे रिंग आहे, इथे रिंग आहे, इथे रिंग आहे. म्हणजे 1 कडे नो हायड्रोजन ॲटम, नो हायड्रोजन. अँड 2 कडे हायड्रोजन ॲटम आहेत का? 1 बॉन्ड बनलीये, 2 बॉन्ड बनलीये, 3 बनलीये. म्हणजे चौथी बॉन्ड जी बनली नाही ती हायड्रोजन आहे. सिंपल झालं. मग 1 कडे नो हायड्रोजन, 2 कडे 1 हायड्रोजन. मला ब्रोमीन पक्का 1 वरती पाहिजे आहे. नो हायड्रोजन. नो हायड्रोजन म्हणजे काय? लेस हायड्रोजन. अँड लेस हायड्रोजन म्हणजे काय? मार्कोनिकॉफ. मार्कोनिकॉफ केल्यानंतरच इथं तुमचा बीआर लागेल कार्बन नंबर 1 ला. सो करा आता मार्कोनिकॉफ. व्हाईट कलर चूज करू. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज 1 आणि 2 मध्ये लेस नंबर ऑफ हायड्रोजन कोणाकडे आहेत? 1 कडे आहेत. त्यामुळे माझा प्रोडक्ट काय बनेल आता? ब्रोमीन. वरती आहे CH3, इथं आला हेक्झेन, इथं आला ब्रोमीन अँड इथं आला हायड्रोजन. सो इथं हायड्रोजन लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. बघा बरं तोच प्रोडक्ट बनला का जो बनवायचा होता? सो सेकंड काय आहे? अजून कुठली मेथड आहे का बनवायची? तर हो आहे. तुम्ही अजून एक अल्कीन तयार करू शकता. बघा कुठली अल्कीन बनवू शकताय. हा क्वेश्चन रोज प्रॅक्टिस करायचा, ठीक आहे? जरा चान्सेस आहेत या क्वेश्चनचे. सो डबल बॉन्ड इथं देते अँड CH2 करते. ही पण अल्कीन आहे की नाही? येस मॅम, ही पण अल्कीन आहे. टाका त्याच्यामध्ये HBr. हो मॅम टाकला. आता डबल बॉन्ड कुठल्या कार्बन्स मध्ये? त्या कार्बनकडे लक्ष द्या. या कार्बन मध्ये आणि या कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. बाकी कार्बन आपण बघायचेच नाही. आपल्याला अल्कीन म्हटलं की तेच 2 कार्बन बघायचे ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. बघितली? कार्बन नंबर 1 मध्ये किती हायड्रोजन आहेत? 2 हायड्रोजन. आय होप सगळ्यांना दिसत आहेत. 1-2 हायड्रोजन आहेत. कार्बन नंबर 2 ने सगळे बॉन्ड बनवलेत बघा. 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, 4 बॉन्ड. सो कार्बन नंबर 2 कडे 0 हायड्रोजन आहेत. सो 0 हायड्रोजन असल्यामुळे मी काय करेन? मला 2 लाच पाहिजे आहे ना. इथंच ब्रोमीन पाहिजे आहे. आता मला प्रोडक्ट मध्ये कुठे? इथंच ब्रोमीन पाहिजे आहे. म्हणजे परत लेस नंबर, म्हणजे परत मार्कोनिकॉफ. मला H2O2 टाकायची गरजच लागत नाही. परत सेम रिॲक्शन होणार. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अँड प्रोडक्ट भेटून जाईल बेन्झीन, सायक्लोहेक्झेनची रिंग. वरती काय होणार? CH3. CH3 कसा झाला? H2 आधीपासून होता, हायड्रोजन इकडे गेलाय आणि ब्रोमीन इकडे आला. सो इथं CH3 झालं, इथं ब्रोमीन आलं अँड वी गॉट द प्रोडक्ट. सो या 2 अल्कीन पासून मी तुमचा प्रोडक्ट बनवू शकते. मेजर मायनर कसा ओळखायचा? मार्कोनिकॉफचा प्रोडक्ट जो असतो तो मेजर असतो. जर तू रिॲक्शन मार्कोनिकॉफ करतोस तर मार्कोनिकॉफच मेजर झाला. मी सांगते, 1 मिनिट. हे झालं की मला सांगा तुम्ही. मॅम 1 आणि 6 मध्ये डबल बॉन्ड. काय झालं? अच्छा, नंबरिंग मी माझ्या ओन वेने देते. IUPACचं नंबरिंग नाही येते.
मी तुम्हाला अंडरस्टँड व्हावे म्हणून नंबर दिले की याला 1 माना याला 2 माना. स्टेटमेंट कैसे लिखनी है, द वे आई एम सेइंग. Markovnikov rule states that negative part of reagent will go to that carbon which has less number of hydrogen atom. ऑर्गॅनिकचे प्रॉब्लेम नसतात रे, ऑर्गॅनिकचे रिॲक्शन्स म्हणा, रिॲक्शन्स इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. आता कोणी तर क्वेश्चन केलाय, मॅम मेजर मायनर ओळखायचा कसा. इथे या पेज नंबर 213, बुकचं पेज नंबर 213 ओपन केलं का. पियुष फक्त HBr असला तर मार्कोनिकॉफ नसतो. HBr इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड मार्कोनिकॉफ असतो. पर ऑक्साइड असल्याशिवाय मार्कोनिकॉफ करू शकत नाही. आणि मी पर ऑक्साइड का नाही टाकला, कारण मला जो प्रोडक्ट बनवायचा आहे तो बनला नसता. मेजर मायनर कसं ओळखायचं त्यासाठी पेज नंबर 213 ओपन करा. 213 वरचा पहिला क्वेश्चन लिहायलोय आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये मी काय टाकलंय, HBr. मला सगळ्यांनी कमेंट करायचं तुम्हाला बोर्ड पेपर मध्ये आहे अशी रिॲक्शन आली. असं समजा बोर्डचा पेपर द्यायलाय, आहे अशी रिॲक्शन आली तर पहिला तुम्ही काय बघणार, रिॲक्टंट अल्कीन आहे का अल्कीन. येस मॅम, रिॲक्टंट इज अल्कीन. लगेच त्याच्या खाली प्रोपीन लिहून घ्यायचं. परत कोण टाकलंय, HBr. करणार काय, मार्कोनिकॉफ करणार का अँटी मार्कोनिकॉफ करणार, पटकन सांगा. मार्कोनिकॉफ की अँटी मार्कोनिकॉफ. साहिल डोंट स्पॅम. पॉलीॲटॉमिक आयन म्हणजे मेनी ॲटम्स असणार आणि त्याच्यावरती चार्ज असणार. NO2 प्लस सारखं. नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि त्याच्यावर प्लस चार्ज आहे. पॉलीॲटॉमिक आयन मार्कोनिकॉफ करणार, बरोबर. हा, मग पहिला प्रोडक्ट तर तुम्ही मार्कोनिकॉफ नुसार बनवणार. पहिलं काय करणार, मॅमनी सांगितलंय अल्कीन बघायची, फक्त अल्कीन बघायची, दुसरं काही बघायचं नाही. CH डबल बॉन्ड CH बघितलं, त्यानंतर त्याला नंबरिंग द्या. 1 नंबर 2 नंबर. त्यानंतर मनाला विचारा पहिल्या कार्बनकडे किती हायड्रोजन आहेत, तर 2 हायड्रोजन आहेत. दुसऱ्या कार्बनकडे किती हायड्रोजन आहेत, 1 हायड्रोजन आहे. आणि मार्कोनिकॉफ होणार असेल तर निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट कुठे जायला पाहिजे, लेस नंबरकडे, म्हणजे दुसऱ्या कार्बनकडे. तर तुम्ही हे इथं पाठवलं असेल आणि पहिला प्रोडक्ट तुम्ही हा बनवला असेल. बनवला का बघा सगळ्यांचा. CH3 CH खाली तुम्ही Br लावला, सिंगल बॉन्ड केली आणि CH3 केलं. प्लस उलटा प्रोडक्ट बनवा बघू याचा. अँटी मार्कोनिकॉफ करून बनवा एक प्रोडक्ट. आता काय केलं तुम्ही, Br ॲटम कार्बन नंबर 2 ला लावला, हायड्रोजन ॲटम कार्बन नंबर 1 ला लावला. आता मी म्हणते डू इट उलटा, उलट करून बघा. कार्बन नंबर 2 ला हायड्रोजन लावा, कार्बन नंबर 1 ला ब्रोमीन लावा. करू शकताय का. प्रोडक्ट कसा दिसेल, CH3 CH इथं हायड्रोजन येणार, CH2 इथं ब्रोमीन येणार. सो 2 प्रोडक्ट बनवले तुम्ही उलटे पलटे करून. आता तुम्हीच मला सांगितलंय की बाबा मॅम इथं मार्कोनिकॉफ बनणार, मग मार्कोनिकॉफ नुसार तुम्ही कुठला प्रोडक्ट बनवलेला, 1 की 2. मार्कोनिकॉफ नुसार तुम्ही 1 बनवला. सो मार्कोनिकॉफ नुसार जो बनेल तो मेजर आणि उलटा जो बनवला तो मायनर. क्लिअर. H2O2 पर ऑक्साइड हा H2O2 असतो, बरोबर. सो 1 ब्रोमोप्रोपेन अँड 2 ब्रोमोप्रोपेन मध्ये 1 ब्रोमोप्रोपेन अँड 2 ब्रोमोप्रोपेन मध्ये पहिला प्रोडक्ट इज मेजर प्रोडक्ट जस्ट बिकॉज तो मार्कोनिकॉफ फॉलो करून आलाय. ठीक आहे, डन. आता पुढे या. सेकंड वाला बघितला की तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. CH3 तुम्ही मला पटकन सांगायचं आहे, मी तुमचा मॉलिक्यूल काढून दिला, सिमेट्रिक का अनसिमेट्रिक. CH मी सगळं रफ करते वरचं, मला जागा लागते. सो आय विल रफ दिस ऑल. सेकंड वन बघा, सेकंड रिॲक्शन सिमेट्रिक का अनसिमेट्रिक, टेल फास्ट. सेकंड रिॲक्टंट इज अल्कीन बट सिमेट्रिक या अनसिमेट्रिक. 7 वाजून गेले पण कंप्लीट करूया ना आपण आज. हे एवढं कंप्लीट करू आणि मग उद्या भेटू, उद्या किंवा मंडेला मोस्ट प्रोबॅबली. ठीक आहे, मध्येच सोडून नको जायला, कंप्लीट करून जाऊ कन्सेप्ट आपण. 5 मिनिटं फक्त. वाईट कुठे, हा. सेकंड वन बघा, मी प्रॉडक्ट काढते. CH3 दिलाय,
हो मॅम दिलाय, पण 2 वेळा लिहायचंय म्हणून एकाच कार्बनवर मी 2 वेळा CH3 लिहिला. परत डबल बॉन्ड दिलाय, परत CH दिलाय, परत CH3 दिलाय. सो दिस इज अनसिमेट्रिक. अनसिमेट्रिक मध्ये मी HBr टाकते, ते पण ॲरोवरती काय लिहिलंय, पर ऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये. मग पर ऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही सांगा मला, मी अल्किन बघितली, कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 केलं, त्यानंतर मी लिहिलं कार्बन नंबर 1 कडे किती हायड्रोजन आहेत, नो हायड्रोजन. कार्बन नंबर 2 कडे किती हायड्रोजन आहेत, 1 हायड्रोजन. मग मार्कोनिकॉफ करणार का अँटी मार्कोनिकॉफ करणार हे ठरवणार की Br- कुठे जाणार. पर ऑक्साईड बघून सगळ्यांना कळालं की अँटी मार्कोनिकॉफ करणार आहे. मग अँटी मार्कोनिकॉफ काय सांगतं, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे दुसऱ्या या कार्बनकडे येईल. मग तुम्ही पहिलाच प्रोडक्ट असा बनवला का, CH3C वरती CH3 डबल बॉन्ड तोडली असेल. जर या कार्बनकडे तुमचा ब्रोमीन येत असेल तर कार्बन नंबर 1 कडे तुमचा हायड्रोजन जायला पाहिजे अँड CH3, आणि हाच असतो तुमचा मेजर प्रोडक्ट जो तुम्ही अँटी मार्कोनिकॉफ करून आणला. आता अँटी मार्कोनिकॉफ का, पर ऑक्साईड टाकलाय त्यामुळे अँटी मार्कोनिकॉफ वाला मेजर बनेल, आणि याच्या उलटा जो बनवाल CH3C वरती CH3 इथं ब्रोमीन लावा, आता पुढच्या कार्बनला हायड्रोजन लावा अँड CH3. हा काय झाला आता, मायनर प्रोडक्ट झाला. क्लिअर झालं मेजर मायनर कसं ओळखायचा. रिॲक्शन मार्कोनिकॉफ असेल तर मार्कोनिकॉफ वाला मेजर प्रोडक्ट आणि उलटा मायनर. जर रिॲक्शन अँटी मार्कोनिकॉफ असेल तर अँटी मार्कोनिकॉफ वाला मेजर आणि उलटा जो आहे तो मायनर. सो थर्ड रिॲक्शन ॲज अ होमवर्क घ्या. थर्ड जो क्वेश्चन आहे तो होमवर्क घ्या. CH3CH डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये पण HBr टाकलंय आणि परत इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड केलंय. 2 प्रोडक्ट भेटतील तुम्हाला, त्या 2 प्रोडक्ट मध्ये कुठला मेजर कुठला मायनर ते ॲज अ होमवर्क लिहा. क्लिअर आहे सगळ्यांना, सांगा एकदा. ऑल क्लिअर आज जे काही शिकवलं ते. सो आज आपले सगळे मेथड्स ऑफ प्रिपरेशन संपले. फ्रॉम अल्कोहोल विथ मेकॅनिझम संपवला. फ्रॉम हायड्रोकार्बन अल्किन आपण शिकत नाही, अल्किन म्हणजे मार्कोनिकॉफ, अँटी मार्कोनिकॉफ, विथ सॉल्व्हंट, विदाउट सॉल्व्हंट, 4 मेथड शिकवल्या. आणि लास्टला RX कुठं शिकलो म्हणायचं नाही, हॅलोजन एक्सचेंज, फिंकल्स्टन आणि स्वार्ट्स शिकवली ना. फिंकल्स्टन अँड स्वार्ट्स इथं लिहिते वरती, आता दिसतंय की नाही माहिती, पण फिंकल्स्टन अँड स्वार्ट्स या 2 रिॲक्शन ज्या शिकवल्या त्या हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन म्हणजेच फ्रॉम RX. सो इथंपर्यंत क्लिअर आहे. उद्या मोस्ट प्रोबॅबल लेक्चर नसेल, जर नसेलच कारण उद्या संडे आहे, मला एकच दिवस सुट्टी भेटते ज्याच्यामध्ये मी PPT वगैरे बनवते. त्यामुळे तुम्ही, माझी सुट्टी आहे पण तुम्ही आज जेवढं झालंय तेवढं वाचायचं, एक्सरसाइज मधले क्वेश्चन करायचे आणि खाली कमेंट सेक्शन मध्ये #डाऊट म्हणून मला तुमचे या पूर्ण लेक्चरमध्ये जे काही डाऊट आहे ते सांगायचे. त्याच्यावरती मी लगेच व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते. ठीक आहे. सो समजतं सगळं. लाईव्ह सेशन मध्ये मज्जा येते शिकायला, वाटतंय की आपल्याला पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जमू शकते. पण रोजच्या रोज रिव्हिजन करत राहायचं. ह्याचे चार्ट बनवा, रूम मध्ये ठिकठिकाणी पेपरचे चार्ट चिटकवा. दॅट विल हेल्प यू अ लॉट. ओके, थँक्यू सो मच. सुनील आपण हळूहळू चालू आहे. आता आपलं प्रिपरेशन संपलं, त्याच्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम येईल, मग SN1 SN2 येईल, मग ॲरोमॅटिक कंपाऊंड येतील अँड द एंड ऑफ द चॅप्टर. सो 4-5 दिवस लागले तरी चालतील कारण मी लाईव्ह फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवणार आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, अल्डिहाइड, कीटोन आणि अमाइन्स हे 4 चॅप्टर मी लाईव्ह घेणार आहे. बाकी सगळे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहेत. ओके, थँक्यू सो मच. #नो डाऊट. ओके, व्हेरी नाईस. साहिल, सुपर ऑक्साईड म्हणजे KO2 मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -½ असते. असे कंपाऊंड्स की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -½ असते त्याला सुपर ऑक्साईड असं म्हणायचं. खूप मस्त शिकवलं. थँक्यू सो मच. सो आय एम एंडिंग द लेक्चर नाव.
लाईव्हचं टाइम आहे 6 PM, 6 वाजता संध्याकाळ झाली, बाकी सगळे कामं सोडायची आणि चिमूज केमिस्ट्रीवर लाईव्ह यायचं. बरं, आपलं लेक्चर एवढंच आवडतंय तर प्लीज गिव्ह मी अ लाईक, शेअर आवर चॅनल अँड सबस्क्राईब आवर चॅनल. खूप ग्रो करूया अँड आपल्या चॅनलला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवूया. एव्हरीबडी टेक केअर. थँक्यू सो मच.